समुद्राच्या काठावर एक नगर होतं, त्याचं नाव आहे बाष्कळ नगर. आणि त्या बाष्कळ नगरामध्ये राहणारी लोक जी आहेत ना, ती स्वतःचा उदरनिर्वाह भागवत होती शेतीवरती. आपण सगळी शेतकरी माणसं आहेत, तशी तीही शेती करत होती. पण ती लोक परमार्थाला मान्य नव्हती. परमार्थ त्यांच्याकडे येत नव्हता, ती कधी परमार्थाकडे जात नव्हती. विचित्र पद्धतीचं जीवन जगणारी, त्यांना देव धर्म शास्त्र काहीच मान्य नव्हतं. का? कारण त्या नगरचंच नाव काय, बाष्कळ नगर, म्हणजे अस्ताव्यस्त असणारं ते नगर. आपण सहज एखाद्याला म्हणतो तो बाष्कळ बोलतो. का बाष्कळ बोलतो म्हणतो? त्याचं कारण आहे, त्याच्या बोलण्याला काही तात्पर्य नाही, म्हणून त्या नगराचंच नाव आहे की बाष्कळ नगर. त्या नगरात राहणारी जी मंडळी शास्त्राला न मानणारी होती. गावाचं नाव बाष्कळ. त्यांच्याकडे ज्ञानाचा अभाव होता आणि वैराग्याचा सुद्धा अभाव होता. देवधर्म त्यांना मानत नव्हतं, देवधर्म त्यांना आवडत नसायचं. आणि फक्त त्यातली मोजकीच माणसं तशी होती असं नाही, ते संपूर्ण गावच बाष्कळ होतं. त्यांच्याकडे ज्ञानाचा अभाव, भक्तीचा अभाव, वैराग्याचा अभाव त्यांच्याकडे होता. अशा असणारं ते नगर आहे. आणि त्या नगरामध्ये एक कुटुंब राहत होतं, एक ब्राह्मण राहत होता. त्याचं नाव आहे बिंदुग. काय नाव आहे त्याचं? बिंदुक. आणि त्याच्या पत्नीचं नाव आहे चंचुला. तुम्ही म्हणणार महाराज हे नाव जरा वेगळीच आहेत. आता हे पुराणच वेगळं आहे, त्याला मी तरी काय करू. एरवी आपल्याला रामायण महाभारत भागवतातली नावं जवळजवळ सगळ्यांचे पाठ झालेली, पण ही नावं तुमच्या लवकर पाठ होत, लक्षात राहत नाहीत. तुमचं काय सांगू, आमच्यात लवकर लक्षात राहत नाही. त्याच्यामुळे लिहून आणावं लागत कोणते कोणते नाव आहे. त्याचं नाव आहे बिंदुक आणि चंचुला. पण हे सुद्धा, यांच्याकडे सुद्धा ज्ञानाचा अभाव होता. तो बिंदुक आहे ना, व्यभिचारी वृत्तीनं वागत होता. आणि त्याची पत्नी चंचुला, ती सुद्धा व्यभिचारी वृत्तीनं वागत होती. एकनिष्ठ नव्हते ते एकमेकांसोबत. आणि पाप करणारा हा सगळाच गाव पाप करणार आहे. बिंदुक पाप करणार आहे, त्याची पत्नी चंचुला तीही पाप करणारी आहे, आणि अख्खा बाष्कळ गावच पाप करणार आहे. कारण तिथं ज्ञानच नाहीये. आणि जिथं ज्ञान नाही ना महाराज, तिथं भक्तीचा अभाव असतो. म्हणून माणसानं जीवनात काही कमवता येऊ नये तर नाही येऊ, 2 रुपये कमी कमवा, पण माणसानं ज्ञान कमवलं पाहिजे महाराज. कारण धर्मशास्त्र असं सांगतं, ज्ञानेन हीन पशुभी समान. म्हणजे ज्ञाना वाचून जे जीवन आहे ते पशु सारखंच आहे. आणि पशूंना काय कळतो? तुकाराम महाराज म्हणतात, पशु काय पाप पुण्य जाणती आणि उत्तम मध्यम भोग भोगती. अहो काही एक उपजताचीच मरतीन बहिर्वंद होती पांगुळरी. पशुपशवादिकांना पाप कळत नाही महाराज. पशुपशवादिकांना पुण्य करत नाही. आपण करतो ते पाप आहे का पुण्य हे जनावरांना नाही कळत महाराज. अशी बरीच माणसं आहेत की त्यांना देव मान्य नाही, त्यांच्याकडे ज्ञानाचा अभाव आहे. आणि मला सांगा, ज्याला परमार्थ मान्य नाही, ज्याला देव मान्य नाही, त्याचं जीवन म्हणजे पशु सारखंच आहे ना. पशु नाही तर काय. आठवलं म्हणून सांगतो, साखरे महाराज एकदा प्रवास करत होते. मध्य प्रदेश मध्ये प्रवास करता. आता त्या काळात काय असं आल्टो K10 आल्टो वगैरे गाड्या नव्हत्या. आल्टो 800 नव्हती ना, आल्टो K10 नव्हती. म्हणजे 4 व्हीलर गाड्या त्या काळात नव्हत्या. साखरे महाराज म्हणजे कोणते? आता जे आहेत ते किसन महाराज साखरे, त्यांच्या अगोदरचे दादा महाराज साखरे, त्यांच्या अगोदरचे नारायण महाराज साखरे, साखरे परंपरा. आणि बैलगाडीचा प्रवास असायचा. आणि एकदा मध्य प्रदेश मध्ये गेले, आणि तिथे एक ग्वालियरचा संस्थापक एक राजा होता. आणि त्या राजाकडे त्यांची सोय केली राहायची, मुक्कामाची. आता त्या गावातली सगळी मंडळी ते ग्वालियरची संस्थापक राजाकडे आली, म्हटली साखरे महाराज येणार आहेत, तुमच्यासारखा मोठा माणूस इथं कोणी, त्यांची सोय झाली पाहिजे, तुम्हीच या. तो म्हटलं मला काही सांगू नका. तो म्हटलं अहो थोड्या दिवस, थोड्या वेळा, एका रात्रीसाठी या ना तुम्ही. तो जरा नास्तिक होता. तो म्हणला ठीक आहे. सगळ्यांनी आग्रह केला. आणि साखरे महाराजांची बैलगाडी आली, हा त्याला आडवा गेला. साखरे महाराजांचं स्वागत केलं. आणि बैठकीत बसल्यानंतर त्यानं सांगितले, पहा महाराज, तुम्हाला वाटलं असेल मी तुम्हाला आदरातिथ्य केलंय, तुम्हाला जेवायला, तुम्हाला बसायची झोपण्याची व्यवस्था केली, तुम्हाला चांगलं वाटत असेल, पण एक सांगू का म्हणे, हे मला देव बिव काही मान्य नाही. साखरे महाराज हसायला लागले. त्याने विचारलं, अहो मी एवढं बोलतो, तुम्ही धार्मिक माणसं आहेत, आणि मी म्हणतोय देव मान्य नाही, तुम्ही हसायला लागले.
त्यांनी उत्तर काय दिलं माहितीये? ते म्हणले राजा हसू नको तर काय करू? अरे तुला देव मान्य नाही याच्यात नवल नाही, आमच्या बैलगाडीला जे 2 बैल आहेत त्यांना सुद्धा देव मान्य नाही. तुमच्या लक्षात आलं मला काय करायचं? म्हणजे बैलातून तुझ्यात काहीच बदल नाही. अहो बैलाला कुठं देव कळतो महाराज? बैलाला देव कळतो का? आकार माणसाचा आहे पण वागणं मात्र कसं आहे? बैलासारखाच आहे. आणि काही अशी माणसं आहेत महाराज, हो संस्काराने मात्र पशुच आहेत, फक्त दिसायला माणसं आहेत. त्यांना देव मान्य होत नाही, त्यांना धर्म हे पटत नाही महाराज. स्वप्नील महाराज हे बऱ्याचशा लोकांना पटत नाही. ते म्हणतात हे काय लावलं म्हणते मी कथा कीर्तन माळा घालता गण लावता लोकाला पोथ्या पुराण सांगता. एक सांगू, अरे आम्ही लोकाला पोथ्या पुराण सांगतो म्हणून लोक आईला आईन बहीण बहीण म्हणतात. उद्या हे जर बंद झालं तर लोकाला आई बहीण सुद्धा कळणार नाही महाराज. आणि ज्यांनी श्रवण केलं नाही या कथा कीर्तन पोथ्या श्रवण केल्या नाही ना, त्यांच्याबद्दलच्या किती न्यूज येतात न्यूज पेपरला टीव्हीला, तुम्ही पाहताय काय काय घटना घडतात. का? त्यांनी आयुष्यात कधी कथा ऐकली नाही, आयुष्यात कधी कीर्तन ऐकलं नाही. ज्यांना आयुष्यात एकदा कथा श्रवण केली, ज्यांना आयुष्यात एकदा कीर्तन ऐकू द्या, फक्त आयुष्यात एकदा, त्याच्या जीवनात तो वाईट पाऊल कधीच उचलणार नाही. पण बरीचशी लोकांना आवडत नाही महाराज. ते म्हणतात ते पुराण तुम्ही सांगता लोकाला वगैरे वगैरे, ते पटत नाही का? माझं बोलणं जरा वाईट आहे, तुम्हाला वाईट वाटत असेल, पण मी अंतःकरणातून बोलतो महाराज. अरे बैलाला कुठं आई कळते, कुत्र्याला कुठं बहीण कळते महाराज, पण त्याच्यातली जाणीव ठेवण्याची जागा म्हणजे कथा आणि कीर्तन आहेत महाराज. अरे उद्या जर हे बंद पडलं तर फार आकाळ माजेल, अराजकता माजेल जगामध्ये. कुठंतरी ती समानता राहिली पाहिजे, म्हणून वारकरी संप्रदायाने एवढी मोठी परंपरा आपल्याला दिलेली महाराज. आणि एक सांगू का, हे तुम्ही पाश्चात्य संस्कृती जाऊन पहा महाराज. मी बोलत नाही, तुम्हाला सगळ्याला माहिती आहे पाश्चात्य संस्कृती कशी आहे. ही साधनं बिघडवायलाच आलेली आपल्याकडे, टीव्ही मोबाईल म्हणतो ना आपण, ही सगळी साधनं बिघडवायलाच आलेली. त्याच्यात कुठंतरी आपल्याला सुरक्षित राहण्याची गरज आहे. त्याच्यात कुठंतरी शोधतच नाहीत माणसं त्या मोबाईल आणि टीव्ही मध्ये चांगलं काही, आणि येतही नाही लवकर समोर. म्हणून कुठंतरी सावध झालं पाहिजे. या कथा कीर्तनाची आज गरज आहे महाराज. आणि त्या पाश्चात्य संस्कृतीचा स्वीकार करून काही 150 हानी झालेली आपली भारतातली लोक याला विरोध करतात. पण उद्या जर हे बंद पडलं ना महाराज तर अराजकता माजेल. म्हणून याची गरज आहे. म्हणून देव मान्य असला पाहिजे. धर्माला मोडीत काढायला निघालेली काही माणसं आहेत. पण एक सांगू, अरे तुम्ही धर्माला मोडीत काढायला निघाले, पण त्यांना काय माहितीये धर्म सांभाळणारा जगन्यता परमात्मा आहे, तो धर्म स्वरूप आहे. माझा महादेव, माझा शिव परमात्मा, तो स्वतः धर्म स्वरूप आहे. इथे बसलेला आहे तो धर्म सांभाळण्याकरता. म्हणून असं मला मुद्दा फक्त एवढा सांगायचा आहे, त्या बाष्कळ नगरातील लोक आहेत ना, सगळीच लोक पापकर्म करणारी, ज्ञानाचा अभाव, वैराग्याचा अभाव, त्यांचं फक्त एकच भोजन ते भक्ती, मरण ते मुक्ती. बस दुसरं काही नाही. त्यांचं म्हणजे भोजन केलं का ती भक्ती झाली. आलं का लक्ष? मरण ते मुक्ती पाखंड्याची. त्यांच्या डोक्यात एक भक्ती म्हणजे काय, त्यांना जर विचारलं ते म्हणतात भरपूर पोट भर जेवलं, शिंगोरी आमटी खाल्ली. कोणती होती आज? शिंगोरीच होती का शेवगावची होती? शिंगोरी आमटीच होती ना. पाच पोट भरून जेवण केलं कधी झाली भक्ती, आणि एकदा मरण मेलं कधी झाली मुक्ती. अशी वागणारी काही माणसं आहेत. ते काही नास्तिक शास्त्रकार आहेत ना, त्यांनी सांगितलं मस्त लोन काढायचं, कर्ज काढायचं, तूप खायचं, मस्त जीवन जगायचं. काय कर्ज फेडायचा विचार सुद्धा करायचा नाही. काही नास्तिक शास्त्रकार सांगतात बरं का. मला तो मुद्दा सांगायचा नाही. आणि असे ते पाप करणार सगळं गाव आहे महाराज. त्यांना देवधर्म मान्य नाही, त्यांना काहीच मान्य नाही. सगळं सांदाडात टाकून दिलेलं त्यांनी. देवधर्म सांडी पडिले सकळ, देवधर्म सांडी पडिले सकळ, देवधर्म सांडी पडिले सकळ, देवधर्म सांडी पडिले सकळ. विषयी गोंधळा गाजतसे, विषयी गोंधळा गाजतसे, देवधर्म सांडी पडिले सकळ, देवधर्म सांडी पडिले सकळ, देवधर्म सांडी पडिले सकळ, देवधर्म सांडी
पडिले सकळ. त्यांना काही म्हणणे नाही, देव धर्माचा त्यांच्या जीवनामध्ये अवशेष सुद्धा नाही. असं ते गाव आहे महाराज, त्या गावात कुणाला मान्य नाही. देव मान्य नाही, परमार्थ मान्य नाही, भजन मान्य नाही, भक्ती मान्य नाही, मंदिर नाही, काहीच नाही. म्हणून त्या गावाचं नाव आहे बाष्कळ गाव. आणि त्याच्यात राहतो बिंदुक नावाचा ब्राह्मण. ब्राह्मण आहे पण धर्म न मानणार आहे. शिवमहापुराण असं सांगतोय, थोडं लक्ष देऊन ऐका, मी पदरचं सांगत नाही. शिवमहापुराणामध्ये असा उल्लेख आहे महाराज, एखादा ब्राह्मण जर देवधर्माच्या विरोधात असेल, धर्माच्या विरोधात असेल, तर त्या ब्राह्मणाचं तोंड सुद्धा पाहायचं नाही, जो देव मान्य करत नाही. ब्राह्मण शिव महापुराण सांगतंय, अभक्त ब्राह्मण आणि जळो त्याचे तोंड, काय त्याशी रांड प्रसवली. तुकाराम महाराज म्हणतात, ब्राह्मण आहे अभक्त आहे, धर्म न मानणार आहे, देव न मानणारा ब्राह्मण असेल, त्याचं तोंड सुद्धा पाहायचं नाही. ब्राह्मणाला भूदेव म्हणतात महाराज. ब्राह्मणाला साधी किंमत नाहीये, दर्जा भूदेवाचा आहे. देव म्हणतात भूदेव. का भूदेव म्हणतात? कारण आपण पहा तुम्ही, ब्राह्मणाच्या हातानं देव जेवतो आणि ब्राह्मणाच्या मुखानं देव बोलतो. मग जुन्या काळात जर आपल्याला देवाला एखादा पदार्थ अर्पण करायचा ठरला, तो पदार्थ आपण केलेला देवानं स्वीकारावा अशी जर आपली अपेक्षा असेल, तर आपण काय करतो? जुन्या काळामध्ये पहा, ब्राह्मण भोजन करवलं जात होतं. पहा, ब्राह्मणांना भोजन दिलं जातं. का? कारण ब्राह्मणांच्या मुखातून देव जेवतो आणि बोलतो महाराज. पण हा जो बिंदुक नावाचा ब्राह्मण आहे, त्याची पत्नी चंचुला ही पाप कर्म करणारी आहे. किती पाप करणार सांगू? हा बिंदुक नावाचा ब्राह्मण पत्नी असून व्यभिचार करत होता. आणि त्याची पत्नी ना चंचुला ही आपल्या पतीसोबत एकनिष्ठ नव्हती, पतिव्रता नव्हती. आणि एक वाक्य सांगतो जाता जाता फक्त, ज्याला वाटत असेल आपला संसार सुखाचा व्हावं, त्या पतीनं पत्नीसोबत आणि पत्नीनं पतीसोबत एकनिष्ठ आयुष्यभर राहायचं महाराज. संसारात दुसऱ्या कोणत्याच गोष्टीची गरज पडत नाही. एक सांगू, तुमच्याकडे 2 रुपये कमी असू द्या, तुम्ही धकू शकता. संपत्ती कमी असू द्या, आयुष्य आराम कमी असू द्या, पण तुमची एकनिष्ठता जर एकमेकाबद्दल नसेल, तर तुम्ही कितीही तुमच्याकडे संपत्ती असेल, तर त्या संसाराला मजा नाही, त्या संसारात आनंद नाही महाराज. म्हणून पती पत्नीने एकमेकांसोबत एकनिष्ठ असलं पाहिजे. हे पती पत्नी आजकाल एकनिष्ठ राहत नाही. आणि लोक पाप का करतात माहिती? हे वाईट का वागतात लोक? सोपं सांगू का तुम्हाला? लोकांच्या अंतःकरणातली पापाची भीतीच निघून गेलेली, त्याच्यामुळे लोक वाईट वागतात. पापन पुण्याच्या गोष्टी सांगायला लागले की लोक सहज म्हणतात, महाराज तुम्ही पाप पुण्य सांगू नका. म्हटलं का? ते म्हणतात तुमचं पाप म्हणजे भूलथाप आहे आणि पुण्य म्हणजे हुलकवणी. मान्य करत नाहीत महाराज. तो बिंदुक नावाचा ब्राह्मण पापकर्म करणार आहे, त्याची पत्नी चंचुला पापकर्म करणारी. ऐका, एकमेकांसोबत एकनिष्ठ नाहीत. हा बिंदुक व्यभिचार करतोय. घरात पत्नी असून, बायको असून, बाहेर जाऊन वेश्यांची संगती तो करू लागला. आणि शेवटी मग त्याच्या बायकोला सुद्धा राग आला, त्या चंचुलीला. तिनं सांगितलं, माझा नवरा मी असून व्यभिचार करतो, मग मी काय कमी आहे का? कारण तिची बुद्धी फिरलेलीच होती, तिची बुद्धी तशीच होती. तिनं सांगितलं, मग मी सुद्धा शांत राहणार नाही, मी सुद्धा व्यभिचार करणार. आणि तिनं सुद्धा व्यभिचार सुरू केला परपुरुषाबरोबर. शिवमहापुराणातलं सांगतो, दोघे व्यभिचार करू लागले. आणि त्या बिंदुकाला एक दिवस ही गोष्ट कळाली आणि त्याला राग आला, आणि आल्याबरोबर बायकोला हाणायला लागला. म्हणे, हा तुला पती असून तू व्यभिचार करतेस? म्हणजे पहा बरं का आता गंमत, म्हणजे तू कसा वागला तरी चालू, तू तिकडून लंगडी खेळत काय ना, पण तूच बायको धरणात पाहिजे. असं कसं जमन? दोघांनी सारखं राहिलं पाहिजे. तू तिकडं सकाळच्या 5 वाजले का तिला धाक पडतो, आता दरवाजा कोणत्या दरवाज्यातून येणार आहे आपलं गिराईक, तिला टेन्शन पडतं महाराज. अशी काही वागणारी माणसं. म्हणजे तू कसाही वाग, पण बायकोनं स्वतः एकनिष्ठ राहिलं पाहिजे. अपेक्षा चुकीची. मुळात दोघांनी एकमेकांबद्दल एकनिष्ठ असलं पाहिजे. पतिव्रत्य धर्म सांभाळला पाहिजे. तो धावत आला आणि भांडू लागला बायकोला, मारहाण करू लागला आणि कडाडून भांडणं झाले महाराज. तिनं असा पट्ट्यावर घेतला आणि एक दिवस तिनं सांगितलं, तुम्हाला व्यभिचार करण्याचा अधिकार आहे आणि मला व्यभिचार करण्याचा अधिकार नाही का? दोघांचं भांडण झालं आणि शेवटी दोघांनी मिटून घेतलं. कडाडून भांडण झालं. कशावर मिटलं माहितीये का? कशावर मिटलं? त्या बिंदुकानं सांगितलं, हे बघ बायकोला, मला जसं वागायचं मी तसंच वागणार, मी व्यभिचार करणार,
आणि तुला काय करायचं तू कर. फक्त एकच माझं म्हणणं आहे, तू ज्या पुरुषांबरोबर व्यभिचार करतेस त्यांच्याकडून धन आण मला दे, मला बाकी काही सांग तुला काय करायचं कर. याच्यावर मिटलं आणि ठरलं महाराज सगळं. तो बिंदुक आपला वाईट प्रवृत्तीनं जगू लागला, वाईट वागू लागला, व्यभिचार करू लागला, जुगार खेळू लागला. हिनं 4 पुरुषाबरोबर व्यभिचार करायचा आणि त्यांच्याकडून आलेलं धन त्या बिंदुकाला आणून द्यायचं. यानं दारू प्यायची, मस्त जुगार खेळायची. अनेक दिवस चालत राहिलं. पण किती दिवस चालत असतो, जोपर्यंत शरीर चांगलं तोपर्यंत तुमचं काही सहन होतंय. आपल्या जुन्या काळात म्हणणं आहे ना, अहो कस काय असं झालंय, काय नाही अजून पायली भरली नाही, आदली भरली नाही आपण म्हणतो ना. आणि एकदा भरली ना, एक दाना सुद्धा सहन होत नाही महाराज. एक दाना तुम्ही प्रयोग करून पहा. तुम्ही तुमच्याकडे आदल्या आहेत का पण आता? कारण आदल्या राहिल्या नाही, 8 राहिलं नाही, जात राहिलं नाही, फक्त पळ्यांची आमची शिल्लक आहेत. हे तरी कशाला ठुलेत काय माहिती. डायरेक्ट नळ करायचे, घरी आले का लगेच भाज्या वाचायच्या नड्यात अशा. आले का लक्षात? हो, असं काळा चुरून करायचा, ज्यूस करायचा आणि लगेच स्वप्नीर मारायचं. तेवढंच ठुलंय लोकांनी. जात नाही, आठा नाही, निठा नाही, आणि आता पसा बी नाही राहिला आजी. आता काहीच नाही राहिलं मला, जुनं काहीच नाही राहिलं. अहो काही दिवसांनी या पोरांच्या शाळेत पाठ्यपुस्तकामध्ये सुद्धा धडा येईल, जातो, आठ, आणि मग त्याच्यावर कविता असतील. कारण सध्याच्या कविता म्हणजे विचारायचंच नाही महाराज. ते आता मराठी मीडियमला तुम्ही गेली, इंग्लिश मीडियमला ना, त्यात कविता आता लय गमतीच्या. जुन्या काळात काय कविता असायच्या महाराज. शेतामध्ये माझी खोप, तिला बोराटीची झाप, तिथं राबत नो कष्ट तो माझा शेतकरी बाप. बापावर कविता असायची. शर आला तो धावून आला काळ, विभळला श्रावण बाळ. या जुन्या काळातल्या कविता असायच्या महाराज. कल्पना करा, बापावर कविता, आईवर कविता असायची. आताच्या कविता नाही म्हणलेल्याच बऱ्याच. पप्पा सांगा कुणाचे, पप्पा माझ्या, तुम्ही केला का पाठ? पप्पा माझ्या मम्मीचे, आणि मम्मी सांगा कुणाची, आणि मम्मी माझ्या. मग त्या दोघाला माहित नाही, तुला माहित झालं होई, तू सांगा लागला त्यांना. काय गंमत आहे महाराज जुन्या काळातलं, मी सांगतो तुम्हाला. चला असो, मला मुद्दा फक्त एवढा सांगायचा आहे की वाईट वागणारी चंचुला आहे, वाईट वागणारा बिंदुक आहे. पण किती दिवस चालत असतं महाराज. एवढा वाईट वागला, एवढा वाईट वागला, शेवटी थकला महाराज. आणि वाईट वागत असताना त्याचं मरण, तो जमिनीवर पडला, त्याचा जीव गेला महाराज. मरण पावला. हो, मरण पावला. एक सांगू, ज्यानं आयुष्यभर पाप केलेलं त्याला मरण सुद्धा चांगलं येत नाही महाराज. त्याचं मरण सुद्धा वाईटच होत असतं. ज्यानं आयुष्यभर पाप केलेलं तो वाईटच गतीनं मेला महाराज. आणि तो मेल्यानंतर या चंचुलीची अवस्था पहा बरं का. आता पती कसा का असा ना महाराज, पण जीवाचा आधार असतो तो. हे प्रत्येकानं कसाही असू द्या पती महाराज, पण स्त्रीला जोपर्यंत पती आहे ना तोपर्यंत किंमत आहे महाराज. तिचं वैभव आहे ते, कसा असू द्या बिचारा. तो पती वागला, वाईट वागत होता, तो मरण पावला. चंचुलाही वाईट वागत होती, विचार करत होती. पण शेवटी जोपर्यंत पती होता तोपर्यंत तिचा अधिकार तरी होता. तिचा पती तो बिंदुक वारल्यानंतर, मेल्यानंतर महाराज, घरच्यांनी तर त्याग केलाच केला, घरच्यांनी सगळ्यांनी. पण सगळ्या पाहुण्या रावळ्यांनी सुद्धा तिचा तिटकारा केला. तिला कुणीच घरात प्रवेश द्यायना. सगळे वाईट झाले महाराज. आणि जाता जाता एक वाक्य पुन्हा सांगतो, जोपर्यंत आपल्याकडे माल आहे ना तोपर्यंत सगळेच आपले. ज्या दिवशी आपला खिसा मोकळा राहील ना, त्या दिवशी शेवगाव जातो, मला चहा प्या म्हणून सुद्धा कोणी म्हणणार नाही. हो, चहा प्या म्हणून सुद्धा कोणी म्हणणार नाही. जर लांबून तुमच्या खिशात पैसे दिसले ना, तर लोक बळत तुमच्या घरी येऊन, अहो चला चहा प्यायला, चला चहा प्यायला. खिशात एकदा मोकळा हो द्या, कोणी विचारणार नाही आपल्याला. हो, सब है पैसे के भाई, दिल का साथ नहीं कोई. क्या बात है. सब है पैसे के भाई, दिल का साथ नहीं कोई. सब पैसे के भाई, दिल का साथी कोण नाही महाराज. इथं कोणाचं, इथं पैशावर प्रेम करणारी माणसं आहेत महाराज सगळी. जोपर्यंत आपल्या जीवनात आपल्याजवळ पैसा आहे ना महाराज, हो, दुश्मन सुद्धा आपली स्तुती करतो.
शत्रू असू द्या, तो म्हणतो जाऊ द्या कसा का असा नवर का, पण तो आपलाच पाव नाही, कवर पैसे तवर. आणि ज्या दिवशी पैसे संपले, सख्खा असू द्या घरातला, त्याचा ना आपला काहीच संबंध नाही महाराज, त्याचं ना आपलं कधी बनलं नाही, कमून रे म्हणे. मग मनात विचारा त्याला, त्याच्याकडे काहीच नाही कसं बनन, बनवून घ्यावं लागतं. पैसा असलं का तो बरंच बनवून घेतो. मग कुठलंही नातं असलं का, आमच्या आत्याच्या पोऱ्याचा नाताचा मुलगा, तो आमचाच पाव नाही का, त्याच्याकडे पैसा आहे. या चंचूला घराच्या बाहेर निघाली महाराज, तिनं गाव सोडलेलं ते बाष्कळ नगर सोडून दिलं महाराज. हाल होऊ लागली तिची, नवरा मदन पावलेला आहे, व्यभिचार आयुष्यभर तिनं केला आणि यानंही केलेला आहे. फार वाईट अवस्था होती महाराज मरताना. गाव सोडून गेलो, दुसऱ्याच्या का गावात गेली महाराज, जिथं तिला कुणीच ओळखत नव्हतं. एका मंदिरात जाऊन बसली अशी निवांत बाजूला कडेला. त्या गावात तिचं कुणीच ओळखीचं नव्हतं. आणि त्या मंदिरात रोज सकाळी उठून कथा व्हायची. कोणती? शिवमहापुराणाची कथा. आणि या चंचुलीनं महाराज त्या शिवमहापुराण कथेत जाऊन बसावं, तिनं शिवमहापुराण कथा ऐकावी, श्रवण करावी. आणि अशी शिवमहापुराण कथा ऐकत ऐकत एक दिवस त्या कथेमध्ये त्या कथाकारानं सांगितलं, म्हणे ज्यानं आयुष्यभर ज्या स्त्रीनं व्यभिचार केलेला आहे तिला नरकामध्ये जावं लागतं, यमलोकात जावं लागतं. आणि नरकात गेल्यानंतर अग्निस्तंभाला कवटवलं जातं. म्हणजे आणखी सोपं सांगू का, ज्या स्त्रीनं व्यभिचार केलेला आहे त्या स्त्रीच्या समोर लाल बुंद नरकात गेल्यानंतर लोखंडाचा खांब जो लाल बुंद झालेला आहे, आणि त्या खांबाला तिला आलिंगन द्यायला सांगतात. हे तिनं ऐकलं महाराजांनी, रडायला लागली डासा कथेतच. का? तिला तिचं जीवन आठवू लागलं की मी सुद्धा व्यभिचार केलेला आहे, मी सुद्धा पाप केलेलं आहे, या पापातून माझी सुटका कशी होईल. 7 दिवस कथा ऐकली महाराज तिनं. आणि कथा संपल्यानंतर एक दिवस त्या कथाकाराच्या दर्शनाला गेली. तिनं स्वतःची पापाची कबुली दिली की महाराज मी सुद्धा व्यभिचार केलाय, माझ्या जीवनात मी सुद्धा पाप केले महाराज, आणि मला त्याचं प्रायश्चित्त होतं. एक सांगू का, तिला पश्चाताप झाला स्वतःच्या पापाचा. याच्यातच तिचं निम्म पाप जळालं. तुमच्याकडून जर चुकून होऊ द्या पाप एखादं, फक्त अंतःकरणात पश्चाताप करा, नाही गाड्या माझ्याकडून नव्हतं व्हायला पाहिजे, मी नव्हतं करायला पाहिजे, पण फार मोठी चुकी झाली. 50% पाप तिचं तुमचं नष्ट झालेलं आहे. तिथंच होतं महाराज. तिला पश्चाताप झाला, आणि पश्चाताप हे सगळ्यात मोठं प्रायश्चित्त आहे. तिनं विनंती केली, महाराज माझ्या जीवनात पाप झालेलं आहे, मी याच्यातून उद्धार होण्यासाठी, माझा उद्धार व्हावा याच्यासाठी मी काय करू सांगा. आणि मग त्या कथाकाराने सांगितलं, चंचुले ऐक, किती तुझ्या जीवनामध्ये पाप झालेला असेल, फक्त तू एक काम कर, त्या शिव परमात्म्यावरती प्रेम कर, त्या शिव परमात्म्याची कथा अंतःकरणातून सगळी श्रवण कर, त्याचं नामस्मरण कर, तुझा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. आणि तिनंही तसंच केलं महाराज. तिनं पुन्हा एकदा 7 दिवस शिव महापुराण कथा ऐकली. एवढी अंतःकरणातून ऐकली, भगवान शिव सोडून दुसरं नाव सुद्धा तिच्या कानावर येत नव्हतं. एवढ्या अंतःकरणातून दिवसभर भगवान शिवाचं भजन करायचे, भगवंताचं नामस्मरण करायचे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नामस्मरण करायची महाराज. ऐसी सुबह आई न ऐसी शाम, ऐसी सुबह आई ऐसी शाम, जिस दिन जुबा पे मेरे, जिस दिन जुबा पे मेरे आए नसीब का नाम, ऐसी सुबह आए न ऐसी शाम. ओ महादेव. मन मंदिर में वास है तेरा, तेरी छवि बसाई, प्यासी आत्मा बन के जोग तेरी शरण में आई. मन मंदिर में वास है तेरा, तेरी छवि बसाई, प्यासी आत्मा बन के जोगन तेरी शरण में आई, तेरी शरण में
पाया, तेरी शरण में पाया मैं नित्य विश्राम। जिस दिन जुबा पे मेरे आए न शिव का नाम, ऐसी सुबह न आए न ऐसी शाम, ऐसी सुबह न आए न ऐसी शाम। जिस दिन जुबा पे मेरे, जिस दिन जुबा पे मेरे आए न शिव का नाम, ऐसी सुबह न आए न ऐसी शाम, महादेव ऐसी सुबह न आए न ऐसी शाम। ऐसी सुबह न आई न ऐसी शाम, जिस दिन जुबा पे मेरे आए ना शिव का नाम। त्या चंचूलनं दिवस रात्र भगवान शिवाचं भजन केलं महाराज. कायमस्वरूपी देवाची भजन करायची, कथा ऐकायची महाराज. एक सांगू, माणसानं सतत देवाचं नामस्मरण करत राहिलं पाहिजे, सतत नामस्मरण करत राहिलं पाहिजे. म्हटले महाराज आम्हाला वेळ नाही व देवाचं भजन करायला. अरे वेळ काढावा लागत असतो, वेळ देवाच्या भजनासाठी काढता आला पाहिजे महाराज. दिवसभर जेवढा वेळ भेटेल तेवढा माणसानं नामस्मरण करावं. तरी काही बहादर म्हणतील महाराज नाही जा आम्हाला तेवढा वेळ. मग मी प्रत्येक कीर्तनात कथात एक गोष्ट सांगत असतो, नाही जास्त वेळ तुम्हाला देवाचं भजन करता आलं, भगवान शिव परमात्म्याचं, भगवान कृष्णाचं, रामाचं म्हणा, जो आपल्या आवडीचा देव असेल, सगळे एकच आहेत, वेगळं कोण नाही. त्यानंच सगळ्या लीला केलेल्या आहेत, त्यानं अवतार धारण केलेले आहेत फक्त. आणि ज्याला जो प्रिय वाटेल त्यानं भगवान भक्ती करावी. कुणाचं भजन केलं तर इथंच येणार आहे. याच्यापासूनच सगळे तयार झालेले आहेत, यानंच सगळी लीला केलेली. पुढे ऐकणार आहोत आपण उद्याच्या कथेपासून. त्याच्यापासूनच सगळे कुणाचंही करा, पण कमीत कमी माणसानं नाही जास्त वेळ देवाचं नाव घेता आलं, पण दिवसातून कमीत कमी 3 वेळेस देवाचं नाव घेतलं पाहिजे. म्हणजे 3 वेळेस पण नेमकं कधी कधी ती टायमिंग पण सांगून टाका. मी त्याच्याकरताच आलेलो आहे, तेच सांगणार आहे. सकाळी उठल्याबरोबर एकदा देवाला हात जोडायचे आणि सांगायचं देवा उठलो बरं का, त्याला आठवण करून द्यायची मी उठलोय आता, त्याचं नाव घ्यायचं. दुपारी जेवण करायला बसलो, ताटाभोवती पाणी फिरवत असाल तर, नसाल तर इथून पुढे फिरवा. आलं का लक्षात? ताटाभोवती पाणी फिरवलं की देवाचे आभार मानायचे. देवा एवढ्या धावपळीच्या काळात, एवढ्या धक्काधक्कीच्या जीवनात तुम्हाला मला वेळेवर माझ्या पोटाला अन्न दिलंस, किती उपकार आहेत देवा तुझे. उपकार मानायचे देवाचे. आभार आहेस रे देवा तुझे, आभार आहेत, खरंच आभार आहेत. इथं लोकांना पोटभर अन्न भेटत नाही, तुम्हाला वेळेवर जेवायला देतोस देवा, किती उपकार आहेत ना तुझे. त्याचे आभार मानायचे दुपारी. आणि संध्याकाळी झोपायचं असेल, अंथरुणावर अंग टाकल्याबरोबर हात जोडायचे आणि देवाला सांगायचं देवा झोपतो बरं का आता, त्याला आठवण करून द्यायची. म्हटले महाराज तुम्ही लय तळतळून सांगता, पण तरी आम्हाला सकाळ दुपार संध्याकाळ नाव घ्यायला टाइमच नाही. म्हटलं का टाइम नाही? अहो लोकांच्या लय उचापात्या करायला टाइम नाही, लय पडलाय अजून राडा आमचा. याचं काय झालंय, त्याचं काय झालंय, तो कसा गेलाय, आणि यानं काय केलंय, त्याने कसे आणलंय, याच्यातच टाइम फुरसत नाही आम्हाला महाराज. आणि काय देवाचं नाव घ्यावं. मग आता ऐका, तुम्ही दुपारी घेऊ नका, सकाळी घेऊ नका, पण कमीत कमी रात्री झोपताना देवाचं नाव घेतल्याशिवाय झोपायचं नाही महाराज. नाव घेतल्याशिवाय झोपायचं नाही. का हो महाराज? दुपारी नाही घेतलं तरी धकत, सकाळी नाही घेतलं तरी धकत, मग संध्याकाळीच कुठं आडलंय. मग मी सांगतो ऐका, तुम्ही सकाळ दुपार देवाचं नाव घेऊ नका, पण झोपायच्या अगोदर अंथरुणावर अंग टाकल्याबरोबर देवाचं नाव घेतल्याशिवाय झोपायचं नाही. का? अंथरुणावर अंग टाकायचं आणि डोळे झाकून सांगायचं देवा झोपतोय बर का, तुझ्या भरोशावर, देवा तुझ्या भरोशावर झोपतोय, उद्या सकाळी आठवणीनं उठवण्याची जबाबदारी देवा तुझी आहे. त्याला आठवण करून द्यायची, देवा मला उठव बर का, मला उठवायला विसरू नको. कारण देव जर उठायला विसरला मग सारं गाव उठायला येतं आपल्याला. तुमच्या लक्षात आलं का? आलं आलं. एवढं बरं पटकन कळत तुम्हाला. देव जर आपल्याला उठवायचा विसरला ना महाराज, अख्खं गाव जमा होतं, याला उठा रे, बाहेर काढा. आणि लगेच मग म्हणते काढा गरम पाणी, घाला याला आंघोळ. आलं का लक्षात? आणि मग सगळे, आणि मग उठायला नुसतं गाव येत नाही, सगळे पाहुणे येते. ज्याचं आपलं कोणत्याच पाहुण्यासोबत ज्याचं जमलं नाही ते सुद्धा येते. जाऊ द्या कसा का झाला चांगलाच होता. मला महिना मंडईचं लय कौतुक वाटतं महाराज.
अहो खरंच ना महाराज, एवढं कौतुक वाटतं कधी. आता तुम्ही म्हणाल तुला कसं काय कौतुक, मला अनुभव आलेला आहे त्याच्यामुळे कौतुकच आहे. महाराज लय जवळचा असावा असं काही नाही, लय नात्यातूनच असला पाहिजे. त्यांना रडायचं ठरलं तर सांगतो, घराला घर शेजारी असलंच पाहिजे असं काही नाही. त्यांना लय टपकन डोळ्याला पाणी येतं महाराज, लयच टपकन येतं. एक सांगू का, एक वाक्य बोलू. तुम्ही शिव महापुराण कथा ऐकतात ना, जेवढं टपकन पाणी संसारातल्या व्यक्तीसाठी तुमच्या डोळ्यात येतं ना, तेवढंच पाणी ज्या दिवशी तुमच्या डोळ्यात देवासाठी येईल ना, त्या दिवशी साक्षात शिव परमात्मा तुमच्या समोर उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. फक्त कधीतरी एकदा ती अवस्था झाली पाहिजे महाराज. आणि मग तुकाराम महाराजांसारखं म्हणायला पाहिजे, कै ऐशी दशा येईल माझी अंगा आणि चित्त पांडुरंगा झुरत असे. आपलं चित्त झुरतय, आपणही आयुष्यभर झुरतो, पण कुणासाठी? देवासाठी नाही. आपण झुरतो संसारासाठी. आणि आपण एवढे कीर्तन ऐकले, त्या कीर्तनात अनेकांनी सांगितले, ज्या संसारा काय पडलं काय नाही. आता तो ऋषी महाराजाचा मुलगा आहे, तो सिंधच्या धोरणाने चाललाय. त्याला वाटलं पाहिजे कवर बाहेरचे बोलायचे, आपणच तयार व्हायचं. नाहीतरी आताची पोरं जरा भरपूर चतुर आहेत. चला, मला मुद्दा सांगायचा आहे. त्या चंचुलेनं महाराज दिवस रात्र भजन केलं, भगवंताचं शिवाचं भजन केलं. तिला पाप झालेलं कळालं महाराज. त्या कथाकाराने सांगितलं, तू कथा श्रवण कर, देवाचं भजन कर. ती भजन करू लागली देवा शिव परमात्म्याचं. आणि एक दिवस असा झाला, भगवती पार्वती तिला प्रसन्न झाली महाराज. आणि त्या पार्वतीनं प्रत्यक्ष तिला दर्शन दिलं, तिचं कल्याण झालं महाराज. त्या पार्वतीच्या दर्शनानं तिचे सगळे ताप नाहून गेले. आणि एवढी दिव्य झाली ती, एवढी दिव्य झाली. पार्वतीने सांगितलं, जोपर्यंत तू या मृत्यू लोकात आहे तोपर्यंत तू माझं भजन कर, माझ्या भगवान शिवाचं भजन कर. आणि ज्या दिवशी तिचं शरीर पडलं ना महाराज, त्या दिवशी तिला दिव्य देह प्राप्त झाला. आणि ती पार्वतीच्या सेवेत दासी म्हणून गेली. पार्वतीच्या अत्यंत जवळची सखी म्हणून तिला स्थान प्राप्त झालं. कशामुळे तिचा उद्धार झाला असेल? त्या चंचुलेला शिवलोकात जाता आलं का? भगवान शिव परमात्म्याचं शिव महापुराण कथा श्रवण केल्यामुळे. तिला आनंद झाला. तिला गंमत वाटायची की मी एवढी पाप करणारी, पण फक्त कथा श्रवण केली, देवाचं नामस्मरण केलं, मला पार्वतीची सखी आणि मैत्रीण होण्याचं भाग्य लाभलं. कुणाला? त्या चंचुलीला भाग्य लागलं. पण तिच्या डोक्यात एक गोष्ट खटकत होती की माझा पती सुद्धा मरण पावलेला आहे, त्यानं सुद्धा वाईट कर्म केलेलं आहे. मग त्याचं काय झालं असेल? मग काय करावं? त्याचा उद्धार झाला पाहिजे. तो कोणत्या गतीला गेला असेल? एक दिवस तिनं पार्वतीचीच गाठ घेतली आणि तिनं सांगितलं, तुम्ही काही करा, पण माझ्या पतीची काय अवस्था झाली मला सांगा. आणि मग पार्वतीनं सांगितलं, चंचुले, तुझा पती जो आहे ना बिंदू, यानं आयुष्यभर पाप केलेलं आहे. एवढं पाप केलं, त्या पापाच्या आधारे त्याला नरकात जावं लागलं, नरक यातना भोगाव्या लागलं. तो नरकात तर गेलाच गेला, नरक यातना त्यानं भोगल्या, पण नरकातल्या यातना भोगून सुद्धा त्याचं पाप शिल्लक राहिलं. म्हणून त्याला पिशाच योनीला जावं लागलं. आणि तो विंध्य पर्वतावरती पिशाच म्हणून फिरत आहे. टपाटपा डोळ्यातून पाणी आलं हो महाराज त्या चंचुलीच्या. अरे कसा का असा ना, पण माझा पती आहे आणि माझा पती दुःख भोगतोय, पिशाची योनीला गेलेला, त्याचा उद्धार झाला पाहिजे महाराज. तिनं विनंती केली, माते माझा उद्धार केलास तू, माझ्या पतीचा उद्धार झाला पाहिजे, काहीतरी साधन सांग. आणि मग पार्वतीनं सांगितलं, ऐक, तुला जर तुझ्या पतीचा उद्धार करायचा असेल तर त्याच्यासाठी एकच साधन आहे, त्याला शिव महापुराण कथा श्रवण झाली पाहिजे. मग कोण श्रवण करील? तुम्हीच काहीतरी उपाय करा. आणि मग त्या पार्वतीने तुंबरू गंधर्वाला बोलवलं. तुंबरू माहिती आहे तुम्हाला? तुंबरू गंधर्व हे नारदाचे मित्र आहेत महाराज, गायन करणारे आहेत. आपण ते काकड्यात म्हणतो ना, नारद तुंबर भक्तांच्या भेटी आणि कवाडा आडोनी पाहता ती जगदेठी. नारद आणि तुंबर हे गायन करणारे गंधर्व आहेत महाराज, फार श्रेष्ठ आहेत. त्या तुंबरूला पार्वतीनं बोलवलं, सांगितलं, जा तुम्ही विंध्य पर्वतावरती आणि त्या बिंदुगाला शिव महापुराण कथा श्रवण करा, तो पिशाच झालेला त्याचा उद्धार करा. आणि मग तुंबरूनं काय केलं माहितीये? या चंचुलीला सोबत घेतलं आणि विंध्य पर्वतावरती गेले. हातामध्ये विणा घेतलेला आहे आणि भगवंताचं भजन ते आता तुंबरू त्या ठिकाणी गाऊ लागलेले आहेत महाराज. ओम नमः शिवाय,
हरि ओम नमः शिवाय. सगळ्यांनी भजन करा. ओम नमः शिवाय. हरि टाळी वाजवा. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय. नम पार्वती पते हर 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 महादेव. ऐका, त्या तुंबरून हातामध्ये विणा घेतलेली आहे आणि गायन करू लागला, भगवंताचं भजन गाऊ लागला. कुणासाठी गाऊ लागला हो? त्या बिंदुक नावाच्या पिशाच्यासाठी. पिशाची योनी फार वाईट आहे महाराज. चंचुलीला तुंबरून सोबत आणलेले भजन गात आहेत. काय भजन आहे भगवंताचं? ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय. आपणही कधीतरी गायलं पाहिजे. बसल्या बसल्या ओम नमः शिवाय म्हटलं पाहिजे. भांडे घासताना बाहेरून नवरा आला काही टाकच्या करते ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. एक सांगू का तुम्हाला, पटतंय का पाहतो मला माझं. तुम्ही कोणतंही काम करा, फक्त देवाचं नाव घेऊन काम करा. जर फरक नाही झाला तर मग मला भेटा. फक्त का तर संपुष्ट भेटू नका. गॅरंटी मी घेत नाही ना. आलं का लक्षात? कुठलंही काम करा. आता स्वयंपाक करता तुम्ही, स्वयंपाक करता करता तुम्ही भाकरी थापताना, चपाती करताना, एखादी भाजी करताना फक्त काय म्हणायचं माहिती का? ओम नमः शिवाय किंवा रामकृष्ण हरी म्हणा, विठ्ठल म्हणा, कुठलंही देवाचं भजन म्हणा स्वयंपाक करता करता. तुम्हाला 8 दिवसात फरक होतो की नाही? का? कारण अन्नावरच आलेले संस्कार, जो माणूस ते अन्न खातो त्याची बुद्धी तशी असते महाराज. तुम्ही भगवंताचं भजन करून अन्न तयार करा ना, आपल्या पतीला, मुलाला, घरातल्या कुणाला एखाद्याला खाऊ घाला, तो शांत होणार, त्याची बुद्धी सात्विक होणार. आणि आपण जर असं केलं का, मेला मुर्दा आला, याला काही काम नाही, मेन टायमाला आला गिळायला ना, असं करून गेलं, त्याने ते खाल्लं का, तो दांड्याच काढतो. हे केलं नाही तो, ते केलं नाही का? संस्कार त्याच्यात गेलेले आहेत ना, त्या अन्नात तसे संस्कार झालेले आहेत. म्हणून संस्कारावर पहा. जुने लोक सांगत होते, चोरा म्हणजे एखाद्या गरीबाचं अन्न खाऊ महाराज, कसं असू दे अन्न, पण अन्नावर संस्कार आहेत. म्हणून अन्न तपासून खा. कोणाच्या घरचं आपण अन्न खातोय तपासून पाहिजे. भेटतंय म्हणून खायचं नाही. आता भेटतंय म्हणून काही खायला लागलेत लोक. म्हणजे एवढा अवघडे महाराज. बोधेगावला शेवगाव जर माणसं भेटली, इच्छा जरी नसली चहा प्यायची, पण फुकटच आहे म्हणून, बरं ठीक आहे चला चहा प्यायला, गरज काय? म्हणून अन्नावर परिणाम आहे. फार सात्विक अन्न असलं पाहिजे महाराज. म्हणून कधीतरी भगवंताचं भजन करत जा. त्या तुंबरून गळ्यात विना घेतली, हातात चिपळ्या घेतल्या आणि भजन करतोय पिशाच्यासाठी. हा बिंदू मात्र पिशाची योनीला गेलेला आहे. पिशाची योनी फार वाईट आहे महाराज, फार त्रास असतो. किती वाईट असते सांगू का पिशाची योनी? त्या पिशाच्याला चांगलं खाण्याचा अधिकार नाही. त्याला चांगलं काहीच खाता येत नाही महाराज. त्याची इच्छा जरी असली, त्याच्या समोर चांगलं असलं अन्न तरी त्याला खाता येत नाही. त्याला उष्ट, खरकट आणि टाकून दिलेलं खाता येतं. त्याच्या समोर जर चांगलं शुद्ध पाणी वाहत असलं त्याला पिता येत नाही. तुम्हाला पटणार नाही पण उदाहरण सांगू. त्याला पाणी जर प्यायचं ठरलं तर कोणतं पाणी लागतं माहितीये त्या पिशाच्याला? बहिर्दिशेला गेल्यानंतर उरलेलं पाणी जे फेकून देतो का आपण, तेवढंच पाणी पिण्याचा त्याला अधिकार. याला पिशाची योनी म्हणतात महाराज. पिशाची योनी. कुणी जर खरकट टाकलं नाही, उष्ट टाकून दिलं नाही, तर भुके वाचून त्याचा प्राण तळमळतो महाराज. त्यांना खाता येत नाही. अशी विचित्र असणारी पिशाची योनी. आणि नारद तुंबरूचं गायन सुरू आहे आणि पिशाच्या समोर येताना दिसला कुणाला? चंचुलीला. तिनं ओळखलं, हा माझा पती, याचा उद्धार झाला पाहिजे. त्याला बांधून टाकलं महाराज आणि समोर बसवलं. का बांधून टाकलं? पिशाच्याला हे आवडत नाही, बळत आणून बसावं लागत, म्हणून बांधून टाकावं लागत. लवकर इकडे येत नाहीत महाराज. पिशाच्याच सांगतोय मी, येत नाही. हे आवडत नाही महाराज पिशाच्याला. ओ खरं सांगतोय मी, नाही आवडत पिशाच्याला. तो पिशाची योनीत गेलेला त्याला आवडत नाही, म्हणून त्याला बांधून टाकलेलं आहे. आणि त्याला 7 दिवस शिवमहापुराण कथा गायनाच्या माध्यमातून तुंबरून श्रवण केली. त्याची पिशाचचा योनी संपली. त्याला दिव्य देह प्राप्त झाला. भगवान शंकरानं चंचुलेला आणि
त्या बिंदुकाला प्रत्यक्ष दर्शन दिलं आणि कैलासात घेऊन गेले महाराज. शिवगण झाला तो बिंदुक, एवढा पाप कर्म करणारा, पण तो शिवगण झाला. एवढी श्रेष्ठ असणारी शिवमहापुराण कथा आपल्याला श्रवण करते, पिशाच्याचा सुद्धा उद्धार करते.